करूया की सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती जी आपण म्हणतो तिला भरपूर नावं आहेत. सिंधू संस्कृती त्यातला आपण सिंधू संस्कृती का म्हणतो तर ही जी संस्कृती आहे ही सध्याच्या सिंधू किंवा इंडस रिव्हरच्या सभोवताली अस्तित्वात होती, म्हणून हिला सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. त्याला सिंधूला इंग्लिशमध्ये इंडस असं म्हटलं जातं, त्याच्यामुळं मग तिला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि काही लोकांच्याकडून त्याला हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं. का तर ह्या पूर्ण नागरीकरणाचा पहिल्यांदा शोध 1921 साली हडप्पा या ठिकाणी लागला असल्यामुळं याला आपण हडप्पा संस्कृती किंवा हडप्पा सिव्हिलायझेशन असं सुद्धा म्हणतोय. त्याच्यामुळे आपल्याला 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. एक लक्षात ठेवायचं आहे सिंधू संस्कृती, दुसरं लक्षात ठेवायचं आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि तिसरं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तिसरं तर हडप्पा संस्कृती, कारण तिथं त्याचा पहिल्यांदा शोध लागला होता 1921